वृश्चिक राशीचा काळ हा सदैव गूढ, शक्तिशाली आणि नियतीच्या गहन परीक्षांनी भरलेला असतो। या राशीचे जातक जे काही मिळवतात ते संघर्षातून, त्यागातून आणि कठीण परिश्रमातून। पण नोव्हेंबर 2025च्या सुरुवातीचा काळ या राशीसाठी पूर्णपणे वेगळा अध्याय उघडणार आहे, कारण या काळात परमेश्वराची कृपा वृश्चिक राशीवर थेट उतरणार आहे। आयुष्यातील काही अशक्य गोष्टी शक्य होतील। जे दरवाजे वर्षानुवर्ष बंद होते ते अचानक उघडतील आणि हृदयातून परमेश्वराचा नाद उमटेल। चला तर मग पाहूया कोणते चमत्कार घडणार आहेत, कोणत्या ग्रहयोगामुळे हे दैवी परिवर्तन शक्य होणार आहे आणि या काळात वृश्चिक राशीच्या जीवनात कोणते अनपेक्षित बदल घडतील। प्रथम आहे गुरु आणि शुक्र योगाने सुरू होणारा दैनिक रूपे। दैनिक रूपेचा प्रवाह नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात गुरुग्रह भाग्यभावात व कृपण संपून स्थिर होतो आणि त्याचवेळी शुक्र ग्रह कर्मभावात प्रवेश करतो। या दोन ग्रहांचा परस्पर दृष्टिकोन वृश्चिक राशीसाठी अपार शुभत्व घेऊन येतो। गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही ज्या कामात अडकले होतात त्यात अचानक प्रगती होऊ लागेल। एखादा बंद प्रोजेक्ट पुन्हा सुरू होईल, एखादा नकार मिळवलेला प्रस्ताव पुन्हा स्वीकृत होईल। या काळात प्रयत्नांपेक्षा कृपेचा प्रवाह जास्त परिणाम दाखवेल। हे घडताना तुम्हाला जाणवेल की हे फक्त नशीब आहे की कोणीतरी दैवी शक्तीची योजना आहे। परमेश्वराची अदृश्य छाया तुमच्या आयुष्यावर असेल। दुसरा आहे पूर्वज आणि गुरूंचा आशीर्वादाचा अद्भुत अनुभव। या काळात काही वृश्चिक राशीचे लोक स्वप्नांमध्ये किंवा ध्यानात त्यांच्या दिवंगत पूर्वजांना पाहतील। काहींना त्यांच्या आयुष्यातील पूर्वी मिळालेले गुरु, साधक किंवा आध्यात्मिक व्यक्ती पुन्हा संपर्कात येतील। हे संकेत केवळ भावनिक नसून दैवी संदेश असतील। तुम्हाला एखाद्या ठिकाणी जाण्याची प्रेरणा मिळेल, एखादं मंत्र जपण्याची भावना निर्माण होईल आणि त्या माध्यमातून जीवनात परिवर्तन घडेल। परमेश्वर आपल्या भक्तांपर्यंत संकेताच्या रूपात पोहोचतात, त्यामुळे या काळात तुम्ही जर एखादी अनपेक्षित घटना पाहिली तर ते दुर्लक्ष करू नका, तीच तुमच्यासाठी दिशा असू शकते। तिसरी घटना आहे आरोग्य आणि मानसिक शांततेत आश्चर्यकारक सुधारणा। वृश्चिक राशीचे अनेक जातक गेल्या काही महिन्यांपासून शारीरिक किंवा मानसिक तणावात होते। निद्राना, चिंता, थकवा, मनशांतीचा अभाव हे सर्व अनुभवत होते। पण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आरोग्य ग्रह सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करताच ऊर्जेचा प्रवाह बदलतो। अचानक तुमच्यात उत्साह, नवचैतन्याने आत्मविश्वास निर्माण होईल। ज्या गोष्टी आधी अशक्य वाटत होत्या त्या आता शक्य वाटतील। शरीर हलकं वाटेल आणि मनात शांतता निर्माण होईल। परमेश्वराच्या कृपाने तुम्हाला अंतरात्म्याचा उपचार मिळणार आहे, जिथे औषध नव्हे श्रद्धा उपचार करते। चौथी घटना आहे आर्थिक चमत्कार आणि अडकलेल्या धनाचा प्रवाह सुरू होईल। गेल्या काही काळापासून काही वृश्चिक राशीच्या लोकांचे पैसे अडकलेले होते। कर्ज, गुंतवणूक, बिझनेस पेमेंट किंवा मालमत्ता व्यवहारात अडथळे येत होते। परंतु नोव्हेंबरच्या सुरुवातीला शुक्र गुरु योगामुळे आर्थिक क्षेत्रात प्रचंड सकारात्मकता येणार आहे। तुम्हाला अचानक असा फोन येऊ शकतो की तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील, जुनी गुंतवणूक परत फळ देऊ लागेल किंवा एखादा नवीन आर्थिक स्रोत तयार झाला आहे। हा काळ तुमच्यासाठी धनलाभ योग निर्माण करणारा ठरेल। परमेश्वराच्या आशीर्वादाने तुम्हाला श्री तत्वाशी जोडणारा प्रवाह मिळेल, जिथे फक्त पैसा, भौतिक संपत्ती नसून दैवी स्थैर्याचं प्रतीक असतं। पाचवा आहे नातेसंबंधात शांती, क्षमा आणि पुनर्मिलन। वृश्चिक राशी भावनिकदृष्ट्या तीव्र असते, त्यामुळे नात्यात मतभेद, गैरसमज किंवा तुटलेली समाजाची साखळी तुम्हाला खोलवर दुखावते। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात चंद्र आणि गुरुच्या दृष्टीमुळे तुम्हाला अंतःकरणातून क्षमा करण्याची प्रेरणा मिळेल। ज्यांच्याशी राग होता त्या व्यक्तींशी पुन्हा संवाद सुरू होऊ शकतो। एखादं जुनं नातं पुन्हा जुळेल किंवा घरातील तणाव शांततेत परिवर्तन होईल। परमेश्वराची कृपा म्हणजे हृदयातील कटुता वितळणे हे क्षण तुमचं मन हलकं करतील आणि तुम्हाला सोडून देण्याची कला शिकवतील। सहावी घटना आहे करिअर आणि प्रतिष्ठेचा अचानक उदय। शनीने दिलेल्या अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आता वृश्चिक राशीचा योग्य फळ मिळणार आहे। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सूर्य तुमच्या स्वतःच्या राशीत येत असल्याने तुम्ही पुन्हा केंद्रस्थानी येणार आहात। कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून प्रशंसा, नवीन जबाबदारी मिळेल किंवा पदोन्नती मिळू शकते किंवा काहींना स्वतःचा व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळेल। परमेश्वराच्या कृपेने तुमच्या प्रयत्नांना मान्यता मिळेल। हे यश केवळ व्यावसायिक नाही तर आत्मविश्वासाने ओळख पुनर्स्थापित करणारे ठरेल। सातवा आहे गुणयोग साधना आणि आंतरिक जागृतीचा प्रारंभ। वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये आध्यात्मिकता जन्मजात असते, पण बहुतेकदा ती सुप्त राहते।
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात गुरुचा प्रभाव आणि परमेश्वराच्या कृपेने तुमच्यातील ती आंतरिक शक्ती जागृत होईल. काहींना ध्यान, प्राणायाम, मंत्रजप किंवा नामस्मरणाकडे ओढा वाढेल. काहींना रात्रीच्या ध्यानात अनोखे अनुभव येतील, जसे की शरीर हलके होणे, डोळ्यासमोर तेज दिसणे किंवा परमेश्वराच्या उपस्थितीचा अनुभव येणे. हा काळ आध्यात्मिक पुनर्जन्माचा असेल. तुम्हाला समजेल की तुमचं खऱ्या अर्थाने आयुष्य केवळ भौतिक नाही तर आत्मिक प्रज्वल आहे. 8वी घटना आहे संकटांचा शेवट आणि नव्या युगाची सुरुवात. दीर्घकाळ चालू असलेले अडथळे आता समाप्त होणार आहेत. काहींचे कोर्ट केसेस, सरकारी अडचणी किंवा कौटुंबिक कलह अखेर सुटतील. हा काळ म्हणजे कर्मफळांचे मुक्ती देणारा. परमेश्वराचा हात तुमच्या डोक्यावर असेल आणि जे ओझं वर्षानुवर्षे वाहत होतात ते आता खाली ठेवण्याची वेळ आली आहे. अडथळ्यांचे जागी आता नवीन मार्ग तयार होतील, जिथे तुम्ही अधिक आत्मविश्वासाने, निर्धाराने आणि शांततेने पुढे जाल. 9वी घटना आहे नशिबाचं मोठं वळण आणि जीवनाचा टर्निंग पॉइंट. नोव्हेंबरच्या सुरुवातीला नशिबाचे दरवाजे अचानक उघडतील. एखादी नवीन नोकरी, विदेश प्रवासाची संधी, एखादा योग, विवाह प्रस्ताव किंवा अचानक आलेले प्रतिष्ठेचे कार्य, काहीही घडू शकते. हा काळ तुम्हाला दाखवेल की जे काही गेलं ते फक्त तयारी होती. आता जे येणार आहे ते तुमच्या जीवनाचा खरा अध्याय आहे. परमेश्वराची कृपा म्हणजे अनपेक्षित संधीचे रूपांतर नियतीत होईल आणि तेच तुम्ही प्रत्यक्ष अनुभवाल. 10वा नंबर आहे आत्मजागृती आणि परमशांतीचा अनुभव. या काळात वृश्चिक राशीच्या लोकांना एक विलक्षण आंतरिक शांततेचा अनुभव येईल. तुम्हाला जाणवेल की जे काही घडतं ते एका अदृश्य दैवी शक्तीच्या योजनेनुसार घडतं. तुमच्या मनात सोडून देणे आणि स्वीकारणे या दोन्हींचा सुंदर समतोल निर्माण होईल. काहींना ध्यानात परमेश्वराच्या आवाजासारखे अनुभवता येईल. हा क्षण तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल घडेल. तुमचा माणूस स्थिर होईल, आत्मा समाधानी होईल आणि आयुष्याला नवा अर्थ मिळेल. वृश्चिक राशीसाठी नोव्हेंबर 2025चा प्रारंभ हा केवळ ग्रहयोगांचा बदल नाही, तर तो दैवी नियोजनाचा प्रारंभ आहे. गेल्या काही वर्षांपासून या राशीने ज्या काही परीक्षा दिल्या, ज्या अडचणींमधून आणि ज्या आत्मिक वेदनातून गेला आहात, त्या सगळ्या आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. परमेश्वर या काळात तुमच्याकडे फक्त आशीर्वादच देत नाहीत, तर तुमच्या जीवनाची दिशा बदलत आहेत. ज्या ठिकाणी तुम्ही हार मानली होती तिथून पुन्हा उठण्याची प्रेरणा तुम्हाला मिळेल. ज्या लोकांनी तुम्हाला दुर्लक्षित केलं त्यांच्यासमोर तुम्ही तेजस्वी बनून उभे राहाल. ज्या स्वप्नांना तुम्ही आता शक्य नाही म्हणून विसरला होतात ती पुन्हा स्वप्ने जिवंत होणार आहेत. हा काळ वृश्चिक राशीसाठी कर्माच्या समाप्तीचा आणि कृपेच्या प्रारंभाचा संगम आहे. तुम्ही केलेल्या प्रत्येक चांगल्या कर्माचा फळ आता दिसू लागेल. जीवनात जे अंधार दिसत होते तिथे आता परमेश्वराचा तेजोमय प्रकाश झळकणार आहे. या काळात तुम्ही अनुभवणार आहात भीती कशी नाहीशी होते जेव्हा श्रद्धा जन्म घेते, दुःख कसं वितळतं जेव्हा कृपेचा स्पर्श होतो आणि मनुष्य कसा बदलतो जेव्हा तो मी पासून समर्थमध्ये विलीन होतो. तुमच्या जीवनात काही लोक दूर जातील, काही नवीन लोक येतील, काही परिस्थिती सांगतील आणि काही नव्याने सुरू होतील, पण हे सगळं एका मोठ्या नियोजनाचा भाग असेल. परमेश्वर प्रत्येक घटना, प्रत्येक भेट आणि प्रत्येक विलंब मागे स्वतःचा अर्थ लपवून ठेवतात. आता वेळ आली आहे स्वतःवर आणि त्या अदृश्य शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवण्याची. जे काही घडतंय ते योग्यच घडतंय हे मनात दृढ करा. परमेश्वराचरणी आत्मसमर्पण करा. दररोज त्यांच्या नावाचा जप करा, त्यांना स्मरण करा. परमेश्वर या नावात अशी गूढ शक्ती आहे की जी तुमचे कर्म, विचार आणि नशीब तिन्ही गोष्टी बदलू शकते. हीच ती वेळ आहे जेव्हा तुमच्या आयुष्यात एका नव्या अध्यायात प्रवेश करत आहे, जिथे संघर्षाला अर्थ आहे आणि कृपयाला पूर्णत्व आहे. नोव्हेंबर 2025 नंतर वृश्चिक राशीचा प्रवास पुनर्जन्मासारखा होणार आहे. तुमचं आत्मबल वाढेल, तुमचं नशीब साथ देईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा अंतरंग प्रकाशमान होईल. परमेश्वराची कृपा तुम्हाला केवळ यश देणार नाही, तर शांतता, समाधानाने आत्मिक परिपूर्णता देणार आहे. म्हणून या काळात फक्त एक गोष्ट मनात ठेवा, मी एकटा नाही, माझ्यासमोर समर्थ आहेत. आणि जेव्हा हे वाक्य तुम्ही पूर्ण श्रद्धेने मनात म्हणाल तेव्हा विश्व तुमच्या बाजूने काम करू लागेल.